नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण आपल्या पालघर जिल्ह्याची सर्वात जास्त नावाजलेली सुप्रसिद्ध अशी यूट्यूब कलाकार ॲक्ट्रेस, या ॲक्ट्रेसने आपल्या पालघरमध्ये फक्त 1 वर्षात आपलं भरपूर असं नाव कमावलेलं आहे। ही ॲक्ट्रेस आपल्या पालघरमध्ये भरपूर अशी फेमस आहे। तर तिचे नाव आहे लक्ष्मी सातवी। तर लक्ष्मी सातवीची संपूर्ण जीवन कहाणी आजच्या या आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर बऱ्याच जणांना लक्ष्मी सातवी हिची बायोग्राफी जीवन कहाणी माहीत नसेल, तर आजच्या आपल्या व्हिडिओमधून आपण लक्ष्मी सातवीची संपूर्ण जीवन कहाणी जाणून घेणार आहोत। तर लक्ष्मी सातवी हिची जीवन कहाणी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलवरचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मेरा नाम शाखा है। मित्रांनो, लक्ष्मीचं पूर्ण नाव आहे लक्ष्मी रामा सातवी। लक्ष्मीचा जन्म पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी या गावामध्ये झालेला आहे। तसेच लक्ष्मी सातवीची जन्मतारीख आहे 1 जून 2008, म्हणजेच 1 जूनला लक्ष्मी सातवीचा जन्म झालेला आहे। 1 जूनला लक्ष्मीचा वाढदिवस साजरा केला जातो। तर मित्रांनो, लक्ष्मी सातवी ही 2025 नुसार आता 17 वर्षांची झालेली आहे। लक्ष्मी सातवी हिने प्राथमिकचे आणि माध्यमिकचे शिक्षण शासकीय माध्यमिक आश्रमशाला महालक्ष्मी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथून पूर्ण केलेला आहे। तर आता सगळ्यांचा प्रश्न असेल की लक्ष्मी सातवी हिच्या यूट्यूबच्या जर्नीला कशा प्रकारे सुरुवात झाली, किंवा लक्ष्मी सातवी हिचं पहिलं गाणं कोणतं, किंवा सर्वात हिट गाणं कोणतं। तर चला आता आपण हे जाणून घेऊया। तर मित्रांनो, पहिल्यांदाच लक्ष्मी सातवी ही सरस्वती सातवीसोबत आपल्याला रील्समध्ये ॲक्टिंग करताना दिसायची। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की सरस्वती सातवी ही आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशी नावाजलेली सुप्रसिद्ध अशी यूट्यूब कलाकार आहे। तर 2020 आणि 2021मध्ये लक्ष्मी सातवी ही तिच्या मोठ्या बहिणीसोबत म्हणजे सरस्वती सातवीसोबत रील्समध्ये ॲक्टिंग करताना दिसायची। तर यातच 2022मध्ये लक्ष्मी सातवीला पहिल्याच गाण्याची ऑफर आली। आपल्या पालघर जिल्ह्याचा सुप्रसिद्ध असा नावाजलेला फेमस असा यूट्यूब कलाकार राजाबाबू याच्या गाण्यामध्ये। तर मित्रांनो, लक्ष्मी सातवीचं स्टार्टिंगचं पहिलंच गाणं आहे नाय मिलं गजरा। तर या गाण्यामध्ये लक्ष्मी सातवीने राजाबाबूसोबत मुख्य कलाकाराची भूमिका निभावलेली होती। तर या गाण्याने आतापर्यंत 4 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज कंप्लीट केलेलं आहे। लक्ष्मीचं पहिलंच गाणं, स्टार्टिंगचं गाणं नाय मिलं गजरा हे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट ठरलेलं होतं। या गाण्यानंतर लक्ष्मी सातवीला दुसऱ्या गाण्यामध्ये ॲक्टिंग करण्याची संधी मिळाली, पोरमी नांगली दिसहू चांगली। या गाण्याला 7 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आलेले होते। या गाण्यानंतर लक्ष्मीला पालघर जिल्ह्यामध्ये फारसे गाणे काय ॲक्टिंग करण्यासाठी भेटले नाही। पण 2024मध्ये आपल्या पालघर जिल्ह्याचा किंग लाखो दिलो की धडकन, तो म्हणजेच नितेश बुंदे। तर नितेश बुंदेसोबत 2024मध्ये लक्ष्मी सातवीला भानगड या शॉर्ट फिल्ममध्ये ॲक्टिंग करण्याची संधी भेटली। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की नितेश बुंदेसोबत ज्या ॲक्ट्रेसनी ॲक्टिंग केलेली आहे, ज्या ॲक्ट्रेसनी काम केलेलं आहे, ते ॲक्ट्रेस आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये तेव्हापासून फेमस झालेली आहे। भानगड या शॉर्ट फिल्ममध्ये लक्ष्मी सातवी हिने आपली खूप छान अशी कलाकृती भूमिका निभावलेली आहे। भानगड ही शॉर्ट फिल्म पालघरमध्ये भरपूर अशी हिट झालेली आहे। 1 महिन्यात भानगड या शॉर्ट फिल्मने 10 लाखाचा आकडा हा पार केलेला आहे। तर मित्रांनो, एक गोष्ट जर आपण बघायला गेलो तर लक्ष्मी सातवी ही पालघरमध्ये फक्त नितेश बुंदेमुळेच फेमस झालेली आहे। तर मित्रांनो, लक्ष्मी सातवी हिने भानगड या शॉर्ट फिल्ममध्ये ॲक्टिंग केल्यापासून लक्ष्मी सातवीला पालघरमध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग करण्याची संधी भेटत आहे। आता जर आपण बघायला गेलो तर लक्ष्मी सातवी हिने पालघरमध्ये 30 ते 35 पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेली आहे। आणि त्यातले भरपूर असे लक्ष्मीचे गाणे हे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट ठरलेले आहेत। शिवासी मोगरा, वाकी तिकी कुहुबाई, निया ये, आया गे पोटात दुख, पसंत पोरी हीच पाहिजे, प्रेमाचा मोसम, धुमसे वालं, भाव तारपा वाजव। तर हे सर्व लक्ष्मीचे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट ठरलेले आहेत। या सर्व गाण्यांनी मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे। तर हे सर्व लक्ष्मीचे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिटर आहेतच, पण या गाण्यांच्या व्यतिरिक्त लक्ष्मीचं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त व्हायरल झालेलं हिट झालेलं गाणं आहे बागेत फुलं मोगऱ्याची। या गाण्याने आतापर्यंत 9 मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे। तर बागेत फुलं मोगऱ्याची हे गाणं लवकरच 10 मिलियनचा आकडा हा पार करेल। तर मित्रांनो, आता आपण जर बघायला गेलो तर लक्ष्मी सातवी हिने फक्त 1 वर्षात आपलं पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असं नाव कमावलेलं आहे। लक्ष्मी सातवी फक्त 1 वर्षात आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशी फेमस झालेली आहे। लक्ष्मी सातवीने 1 वर्षात लाखोपेक्षा जास्त पालघरमध्ये फॅन फॉलोविंग केलेली आहे। तर आपल्या सर्वांना माहीत आहे की लक्ष्मी सातवीचं अजूनपर्यंत लग्न वगैरे काही झालेलं नाही। लक्ष्मी सातवी 11वी कॉलेज पण करत आहे आणि पालघरमध्ये गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग पण करत आहे। तर मित्रांनो, अशी आहे लक्ष्मी सातवीची छोटीशी बायोग्राफी। लक्ष्मी सातवी हिची बायोग्राफी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि लक्ष्मीच्या बायोग्राफीविषयी जर काही चुकलं असेल किंवा एखाद पॉईंट मिस असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्हाला जर माहीत असेल तर। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला एखाद्या कलाकाराविषयी बायोग्राफी जाणून घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करा, आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू।
आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की लक्ष्मी सातवी तुमची आवडती यूट्यूब कलाकार आहे का. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या साका भाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मेरा नाम